हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज एक आपण पटकन होणारा 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेली आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाका आणि मीठ चवीनुसार टाकून घ्या. हे पटकन तुम्ही सकाळच्या घाईमध्ये मग पटकन मुलांना नाश्ता किंवा टिफिन द्यायचा असेल तर तुम्ही हे नाश्ता बनवू शकता. इथं मी अर्धा वाटी पाणी टाकून परत ते ग्राइंड केलेलं आहे. आणि बघा किती मस्त आपलं आपलं मिश्रण तयार आहे. इथं सगळे साहित्य आपले मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि आपला 5 मिनिटात नाश्ता तयार होणार आहे. हे बघा किती मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे जरा झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करून घ्या, कारण रवा आहे त्याच्यामुळे ते थोडे फुलेल, त्याच्यामुळे अजून चांगलं होईल. जर आता बघा थोडं मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडं तुम्ही पाणी ॲड करू शकता अजून. इथं मी इनोचं 1 पॅकेट टाकणार आहे. जर इनो नसेल तर तुम्ही सोडा थोडासा टाकू शकता. हे बघा इनो टाकलं आहे मी ह्याचं आणि थोडंसं मिक्स करणार आहे. तर थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्या. बघा मस्तपैकी मिश्रण आपलं फुललेलं आहे. जर पटकन असा हेल्दी नाश्ता करायचा असेल सकाळी सकाळी तर आपण हा बनवू शकतो. या मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. किती मस्त फुललेलं आहे. तर काही कमी मेहनत आम्ही कमी टाईम कमी खर्च त्याच्यामध्ये. तर इथे मी एक डोसा पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर हे मिश्रण टाकणार आहे. जर तुम्हाला बिना तेलाचं वगैरे करायचं असेल तर डोसा पॅनवर तुम्ही टाकून फक्त 2 मिनटं त्याला वाफवून घेऊ शकता. बघा इथे मी 2 चमचे मिश्रण टाकलेलं आहे आणि ते पसरून घेतलेलं आहे आणि हे 2-3 मिनटातच बघा किती मस्त त्याला बबल्स आलेले आहेत. मस्त जाळीदार असं आपलं हे बिना ऑइलचा नाश्ता रेडी झालेला आहे. जर तुम्हाला बिना ऑइलचं खायचं असेल तर असं खाऊ शकता. जर तुम्हाला थोडंसं पलटी करून परत शिजवायचं असेल तर तसं पण शिजवू शकतो आणि असंच हा मस्त लागतो. तर इथे मी चटणी तयार केली आहे ती कोकोनटची आणि त्याच्यावर मी तडका देऊन हे चटणीबरोबर सर्व करू शकतो. की तुम्हाला कोणती टोमॅटोची वगैरे चटणी करायची असेल तर त्याच्याबरोबर पण तुम्ही हे सर्व करू शकता. बघा किती मस्त की सॉफ्ट असे टेस्टी आपले रेडी झालेले आहेत. आपण चटणीबरोबर सर्व करू शकतो. मुलांना पण सकाळी आपण टिफिनमध्ये वगैरे किंवा सकाळी नाश्त्यासाठी देऊ शकतो. नंतर मी परत याच तव्यावर 2 चमचे पीठ टाकलेलं आणि परत स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी थोड्या भाज्या टाकून घेतलेले. ते तुम्हाला आवडतील कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची जर टाकायची असेल आणि कोथिंबीर वगैरे तुम्ही टाकू शकता. जे तुम्हाला आवडीनुसार तुमच्या भाज्या टाकायच्या असेल तर आपला हा रव्याचा उत्तप्पा आपण तयार करू शकतो. बघा मस्तपैकी. इथे मी थोडंसं तेल टाकणार आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला तेल नसेल टाकायचं तर तसंच पण तुम्ही करू शकता. तर मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि 2 मिनटं याला शिजवून घेणार आहे. आणि बघा मस्त आपला शिजलेला आहे. आता मी याला पलटी करून परत 2 मिनटं शिजवून घेणार आहे. आपलं मिडियम ते मंद गॅसवरच थोडं शिजवून घ्या, जास्त हाय फ्लेमवर शिजवून घ्या. आणि बघा की मस्त आपला उत्तप्पा पण रेडी झालेला आहे. इथे मी कोकोनट चटणीच्याच बरोबर हा सर्व केलेला आहे. बघा किती मस्त आपला सकाळचा नाश्ता फक्त एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे मिश्रण टाकून रेडी करू शकतो. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चटणी किंवा